नमस्कार. मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की फायनली इकडे केदारला आता ब्लड देण्यासाठी दयानंद काका आलेले आहेत आणि दयानंद काका आणि केदार या दोघांचा ब्लड ग्रुप मॅच होत आहे. कारण केदारचा ब्लड ग्रुप हा खूप रेअर आहे. डॉक्टर कामत यांचं असं म्हणणं आहे की तो ब्लड कुठेही मिळत नाही, आमच्याकडे पण अवेलेबल नाही. त्यावेळेस दयानंद काका हॉस्पिटलमध्ये पोहोचतात आणि ते सांगू लागतात की माझ्या मुलाला वाचवायला मी आहे, माझा ब्लड ग्रुप तोच आहे आणि मी माझ्या मुलाला रक्त देणार आहे, असं म्हणत दयानंद खांडेकर आता हॉस्पिटलमध्ये पोहोचलेले आहेत. तेव्हा तारिणी आणि कौशिकी दोघीही पाहत असतात. खरं तर ही इतकी मोठी गोष्ट घडली ज्याचा विचारही कोणी करू शकत नाही. कारण यामध्ये अशी गोष्ट समोर येत आहे ती म्हणजे केदारवर झालेला जो हल्ला आहे तो ॲक्सिडेंट नाही आहे, तर कोणीतरी त्याच्या डोक्यामध्ये वार केलेला आहे आणि तो खूप क्रिटिकल असा आहे. असं गंभीर अशी जखम त्याला झालेली आहे. आणि आता ब्लड द्यायचं जेव्हा दयानंद काका ठरवतात तेव्हा मात्र आता केदारने वेगळाच गोंधळ घालायला सुरुवात केली. केदारचं असं म्हणणं आहे की मला नको आहे यांचं ब्लड, ही व्यक्ती माझी कोणीही लागत नाही आहे, मला या व्यक्तीचं ब्लड नको आहे, असं आता केदारने सांगितलेलं आहे. तेव्हा मात्र सगळेजण पाहतच राहतात. कारण केदारने हा निर्णय घेतलेला आहे त्यामुळे सगळ्यांना धक्का बसलाय. पण तरीही तारिणी कशा पद्धतीने केदारची समजूत घालणार आणि दयानंद काका केदारला ब्लड कसं देणार हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. इकडे तारिणीला जेव्हा आता केदारने सांगितलेलं असतं की बॉस तिकडून आहे ना युवराज पाहतोय, त्यामुळं आपण हे काहीही करू शकत नाही. बॉस आपल्याला सामान्य माणसासारखं राहावं लागणार आहे, कारण आपण जर काही केलं तर त्यांना कळेल. तेव्हा मात्र तारिणी हात जोडत असते, त्या लोकांना म्हणत असते की माफ करा, माझ्या नवऱ्याकडनं काही चूक झाली आहे का, माफ करा, माझ्या नवऱ्याला खूप लागले, त्याच्या डोक्यातून रक्त येते, मला त्याला घेऊन हॉस्पिटलला जायचं आहे, असं म्हणत तारिणीने त्या लोकांच्या समोर हात जोडलेले आहेत आणि त्या लोकांना विनवण्या करत आहे. तरीही ती लोक म्हणतात हिला पण संपवायचं आहे, चला संपून टाका हिला, असं त्या लोकांनी सांगितलेलं असतं. इकडे मात्र आता गाडीत बसून युवराज खूपच हसत असतो, त्याला खूप आनंद झालेला असतो. इकडे तारिणी मात्र म्हणत असते की नाही, मी माझ्या नवऱ्याला काही होऊ देणार नाही आहे, मी माझ्या नवऱ्याला काही होऊ देणार नाही आहे, असं म्हणत तारिणी त्या लोकांना काठी घेऊन आता मारायचा प्रयत्न करत असते. खरं तर तिच्यासाठी काहीच अवघड नाही आहे त्या लोकांची धुलाई करणं, त्यांना संपवणं. परंतु तारिणीने आता आपली ओळख कुणासमोर येऊ नये यासाठी हा निर्णय घेतलेला असतो. आणि मग तारिणीने असा धुरळा उडवलेला आहे, सगळ्या लोकांच्या डोळ्यात तिथं धूळ फेकलेली आहे आणि तिने केदारला गाडीवर घेतले आणि घेऊन निघालेली आहे. इकडे युवराज मात्र विचार करत आहे की काय झालं, ही धुळा कुठून उडाला, काय झालं एवढं. इकडे दयानंद काका मात्र खूप टेन्शनमध्ये असतात. तेव्हा कौशिकी त्यांना म्हणत असते की दया काका नका काळजी करू, तुम्ही मला सांगा तुम्ही पण हे चुकताय की नाही, असं युवराजवर अविश्वास दाखवणं. दया काकांचं म्हणणं असतं तसं नाही आहे, तुला माहिती आहे ना की आपल्या मुलाच्या बाबतीत काय प्रॉब्लेम आहे ते, कारण युवराज कसा आहे ते तुला माहिती आहे. तेव्हा इकडे पाहायला मिळतं युवराज त्या गुंडांना म्हणत असतो की काय चाललंय हे सगळं, काय केलं हे सगळं तुम्ही, कुठं गेला तो आणि कुठं गेली ती मुलगी. हे सगळं जेव्हा घडत आहे तेव्हा मात्र ती लोक म्हणत आहेत की नाही माहिती अचानक काय झालेलं आहे, ती मुलगी आली आणि त्याला गाडीवर बसवून घेऊन गेली, तिने धूळ चारली, कुठल्या बाजूला गेले तेच कळलं नाही आहे, असं चालू झालेलं असतं. तेव्हा मात्र इकडे तारिणी ज्या पद्धतीने ही परिस्थिती हँडल करत असते, तारिणीने केदारला गाडीवर बसवले, केदारला ती बोलतं ठेवत आहे. हॉस्पिटलपर्यंत पोहोचेपर्यंत तिला केदारला बोलतं ठेवायचं आहे, परंतु केदार बेशुद्ध पडत असतो, मध्ये मध्ये बेशुद्ध होत असतो. तेव्हा तारिणी ओढणीने त्याला बांधून ठेवते. इकडे दयानंद काका मात्र हात जोडत असतात, ते म्हणत असतात की एवढा चांगला भाऊ आहे तर त्याने ॲक्सेप्ट केलं पाहिजे ह्या गोष्टी, असं त्यांचं चालू झालेलं असतं. इकडे तारिणी हॉस्पिटलमध्ये पोहोचते आणि मग केदार मात्र म्हणत असतो की आपल्याला कोणी पाहिलं नाही आहे ना, कोणाला संशय आला नाही ना. तेव्हा तारिणी म्हणते की अरे केडी नाही काय झालेलं, तू शांत हो बरं, असं म्हणत तारिणीने केडीला शांत केलेलं आहे. परंतु केडीला मात्र खूप टेन्शन आलेलं असतं, त्याला कळतच नसतं की ही परिस्थिती कशी हँडल करायची आहे. इकडे केदार मंगळसूत्र हातात असतं आणि ते मंगळसूत्र म्हणत असतो की बॉस हे तुझ्या आईचं मंगळसूत्र आहे, असं म्हणत तो ते मंगळसूत्र तारिणीच्या गळ्यात घालतो
अशा परिस्थितीतही त्याने ते मंगळसूत्र जपलेलं आहे. इकडे तारिणी डॉक्टरांना मागं लागते. डॉक्टर म्हणतात की ही ॲक्सिडेंटची केस आहे, पोलीस कंप्लेंट झाल्याशिवाय, सगळ्या फॉर्मॅलिटी झाल्याशिवाय आम्ही उपचार करू शकत नाही. तारिणी मात्र म्हणत असते की अहो असं काय करताय तुम्ही, अहो उपचार करा त्याच्यावर, मी स्वतः पोलीस आहे, एवढं बोलून जाते ती. तेव्हा ती म्हणते तुमच्या ज्या फॉर्मॅलिटीज आहेत त्या पूर्ण करायला मी तयार आहे. आता तारिणीने कसलाही विचार न करता डॉक्टर कामतांना फोन केलेला असतो आणि डॉक्टर कामतांना ते सांगते की असा असा प्रॉब्लेम झाला आहे आणि केदारला खूप त्रास होतो आहे. तेव्हा मात्र डॉक्टर कामत म्हणतात की तिथे कोण डॉक्टर आहे त्यांच्याकडे दे. मग त्यांना तेव्हा फोन द्यायला गेल्यावर ते म्हणतात सर मी कोणाशी नाही बोलणार. तेव्हा तारिणी ओरडून त्यांना सांगते डॉक्टर कामतांचा फोन आहे. मग मात्र त्या डॉक्टरची बोबडीच वळायला सुरुवात होते आणि ते बोलायला सुरुवात करतात. तारिणी त्यांना सांगत असते की हे बघा, लवकरात लवकर उपचार होणं गरजेचं आहे. डॉक्टर कामतांनीही सांगितलं लवकरात लवकर उपचार सुरू करा. असं म्हणत डॉक्टर कामतांनी आता उपचार करायला सांगितल्यानंतर मात्र गोष्टी आता सुरू झालेल्या असतात. आणि त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे की जे सगळं घडत असतं त्या सगळ्यातून मार्ग काढत पुढं जाणं ही वाटते तेवढी सोपी गोष्ट नव्हती. तेवढ्या डॉक्टर कामतसुद्धा तिथं पोचलेले असतात. केदारवरती आता उपचार सुरू झालेले असतात आणि इकडे सगळ्या फॉर्मॅलिटीज आता पूर्ण झालेल्या आहेत. तारिणीला खूप टेन्शन आलेलं आहे. तारिणीला कळत नाही आहे की काय झालं हे सगळं. आता डॉक्टर तिला म्हणतात की तारिणी खूप गंभीर जीवदुखापत झालेली आहे आणि काळजी करू नकोस, सगळं व्यवस्थित आहे, मी स्वतः पेशंट हँडल करतोय, हे सुद्धा ते सांगत आहेत. तेव्हा तारिणी थोडीशी रिलॅक्स झालेली आहे आणि डॉक्टर तिला विचारतात. तेवढ्यातच कौशिकीचा फोन आला आहे. इकडे दयानंद काकांना खूपच काळजी वाटायला लागली. अचानक त्यांना कळेना झालं की काय झालेलं आहे, ह्या सगळ्या गोष्टी काय घडत आहेत, हा प्रश्न पडलेला असतो. कौशिकीने फोन केलेला असतो आणि कौशिकी म्हणत असते की कामत काका, दया काकाला ना खूप असं त्याची तब्येत बिघडते, तुम्ही एकदा बोलाल का, असं कौशिकी म्हणत असते. तेव्हा मात्र इकडे कौशिकीला ते म्हणत असतात की तुला एक गोष्ट सांगायची, ती म्हणजे इथे केदार हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे, त्याची कंडिशन थोडीशी क्रिटिकल आहे, हे सांगितलं जात असतं. आणि त्याचवेळी इकडे आता कौशिकी म्हणते की तारिणी, ते म्हणतात की हो तारिणी आहे इथे आणि तारिणी तू ये, असं सांगितल्यानंतर ती म्हणते की हो. आता कौशिकी फोनवरच बोलत असते आणि त्याचबरोबर तिने हॉस्पिटलला फोन केलेला असतो. दयानंद काकांना आधी रूममध्ये नेऊन ठेवलेलं आहे आणि त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा घडत असतात तेव्हा मात्र आता कौशिकी फोनवरती त्या हॉस्पिटलमध्ये सांगत असते की तो माझा भाऊ आहे, त्याला कुठलीही ट्रीटमेंटमध्ये कमी होता कामा नये, तुम्ही जी ट्रीटमेंट करायची आहे ती सगळी ट्रीटमेंट चालू ठेवा, कुठल्याही गोष्टीची कमी पडता कामा नये, हे सुद्धा कौशिकीने सांगितलेलं असतं. तेव्हा मात्र आता सगळेजण तिथं असतात आणि चेतना तेवढ्यात येते आणि ती म्हणते काय झालं. तेव्हा कौशिकी सांगते की चेतना काकी कोणाला काहीही सांगायचं नाही. आणि नेमकं चेतना काकीला हे सगळं सांगताना आता हे सगळं बोलणं निशीने ऐकलेलं असतं आणि मग मात्र खूप मोठा गोंधळ होतो. आणि तो म्हणजे निशी रूममध्ये येते. युवराज खुश झालेला असतो. तो म्हणत असतो आज मी खुश आहे, तुला काय पाहिजे ते मागव, असं म्हणत स्वतःचा मोबाईल तिच्याकडे देत असतो. ती म्हणते युवी केदार. तेव्हा तो म्हणतो काय झालं, कळली का बातमी. तेव्हा ती म्हणते की तो हॉस्पिटलमध्ये, म्हणजे या सगळ्याला तू जबाबदार आहे. तेव्हा युवराज म्हणतो की हे बघ, कोणाला काहीही सांगायचं नाही, जे काय घडलेलं आहे ते तुला माहिती आहे. मागच्या वेळेस जेव्हा तू माझं नाव सांगितलं तेव्हा माझ्या कानाखाली बसलेली होती, ह्यावेळेस जर काय सांगितलंस तर गाठ माझ्याशी आहे, असं म्हणत युवराजने आता तिला भीती घातलेली आहे. इकडे तारिणी त्याचबरोबर टीम तारिणी तिच्यासोबत आहे, सगळेजण बोलत आहेत. आत्ताच्या आत्ता त्याला जाऊन उचलतो आणि आत टाकतो आणि त्याची धुलाई करतो, असं सुभेदार म्हणत असतो. तारिणी म्हणत असते की मीही तेच करते, मलाही तेवढाच राग आलेला आहे, पण हे मिशन अर्धवट राहील ना, कारण गुलाबला जर कळलं की युवराजचं हे क्रिमिनल बॅकग्राऊंड तर मात्र गुलाब आपल्या हाती लागणार नाही. आपलं मिशन जे आहे ते गुलाब आणि आत्तापर्यंत केदारने खूप सोसलेलं आहे, हे मलाही माहिती आहे, परंतु मलाही शांतपणे घ्यावे लागतं आहे. केदारने या मिशनसाठी खूप केलेलं आहे आणि आजही या मिशनमुळंच त्याच्या जीवावरती बेतलेलं आहे, असं तारिणी सगळ्यांना सांगत असते. सगळेजण खूप चिडलेले असतात. तेव्हा इकडे तारिणी म्हणून दयानंद काका बाहेर आलेले असतात. ते हाक मारत असतात आणि तेवढ्यातच चेतना काकू तिथे येते आणि म्हणते काय झालं भाऊजी, तुम्हाला काय हवं आहे का. तेव्हा तारिणी इथं नाही आहे, केदार आलेला नाही आहे असं ते विचारू लागतात. तेव्हा मात्र मूर्खा चेतना काकू म्हणून जाते की केदार तर हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे. मग दयानंद काका तिला ओरडतात आणि तिला विचारतात. इकडे कौशिकी हॉस्पिटलला पोचलेली असते
आणि केदार खांडेकर असं म्हणत येते. तारिणी तिला दिसते. तारिणीला ती मिठी मारते. दोघीही खूप रडत असतात, कारण केदारची जी अवस्था झालेली आहे त्याला जबाबदार कोण हा मोठा प्रश्न उभा राहिलेला असतो. इकडे डॉक्टर कामत तिथे येतात. कौशिकीला विचारतात. कौशिकी म्हणते की कशी कंडिशन. तेव्हा डॉक्टर कामत सांगतात की त्याच्या मेंदूला खूप मार लागलेला आहे आणि खरंच खूप कंडिशन क्रिटिकल आहे. आत्ता आपल्याला रक्ताची गरज आहे. त्याचा ब्लड ग्रुप हा रेअर आहे, त्यामुळं आपल्याला लवकरात लवकर काहीतरी करावं लागणार आहे. हे सगळं सुरू झालेलं असतं आणि तेव्हा मात्र इकडे डॉक्टर बोलत आहेत लवकरात लवकर त्याला रक्त देणं गरजेचं आहे. आणि त्याच वेळी इकडे दयानंद काका तिथं आलेत आणि म्हणतात की मी आहे, माझा ब्लड ग्रुप AB निगेटिव्ह आहे, मी रक्त द्यायला तयार आहे, माझी तयारी आहे या सगळ्यासाठी असं म्हणत आता दयानंद काका द्यायला तयार झालेले आहेत. पण केदारचं असं म्हणणं आहे की मला नको आहे त्यांच्याकडून रक्त, हा माणूस माझा कोणीही लागत नाही. आता तारिणी केदारची कशी समजूत घालणार हे आपण पुढे पाहूयात. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.